पाचवी वाणीबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि योहान याचा 19वा अध्याय वचन 28. त्यानंतर येशूने ही गोष्ट जाणून की आता सगळं पूर्ण झालं म्हणून तो म्हणाला, मला तहान लागली. या ठिकाणी आपण बघतो एक फ्रेज खूप कॉमन दिसून येत आहे आणि मला तहान लागली आहे याचा उच्चार या ठिकाणी केलेला आहे. परंतु प्रभू येशू परमेश्वराच्या आज्ञेनुसार या जगात आला. तो पापी लोकांपासून किंवा मग पापी लोकांना उद्धार देण्यासाठी या ठिकाणी आला. प्रभू येशूच्या या जगात जन्मापूर्वी परमेश्वराने आपल्या दासाद्वारे, भविष्यवक्त्याच्या द्वारे ऑलरेडी सांगून ठेवलेले होते की ह्या गोष्टी होणार आहेत. त्याच्या जन्माचा, त्याच्या मृत्यूच्या, प्रत्येक गोष्टीचा त्यांनी भविष्यवाणी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. तो क्रूसावर कसा मरणार आहे, त्याच्यानंतर काय होणार आहे, त्यावर काय घटेल, ह्या सगळ्या गोष्टी जुन्या करारामध्ये वेगवेगळ्या संदेशाद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे प्रियांनो. परंतु जेव्हा आपण या वाणीमध्ये येतो, येशू म्हणतो की हे गोष्ट जाणून की आता सगळे पूर्ण झाले, मला तहान लागली. या वाणीतून आपण 3 गोष्टी समजू शकतो. पहिली, येशूला वधस्तंभावर चढवताना परमेश्वराने कोणकोणत्या भविष्यवाणीचा आधीच संदेश देऊन ठेवलेला होता त्या गोष्टीचा. दुसरा, येशूला या ठिकाणी 2 प्रकारची तहान दिसून येत आहे. पहिली म्हणजे पापी लोकांना नाश होण्यापासून वाचवण्याची तहान, आणि दुसरी तहान म्हणजे शारीरिक तहान. आणि तिसरी गोष्ट असं दिसून येते की आपल्याला पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी तहान, भूक आवश्यक आहे. प्रियांनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या वधस्तंभावर होता, या ठिकाणी जेव्हा तो बघतो की सगळ्या गोष्टी जशा लिहिल्या आहेत धर्मशास्त्रामध्ये त्या प्रकारे होऊन चुकलेल्या आहेत आणि त्याला आता कळून चुकलं की झालेल्या आहेत, पूर्ण झालेल्या आहेत. ज्या भविष्यवाण्या भविष्यवक्त्याद्वारे जुन्या नियमामध्ये जे झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत. आणि परमेश्वराला समजलं, प्रभू येशूला समजलं की आता त्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी तो शब्द या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, तो म्हणजे मला तहान लागली आहे. या ठिकाणी आपल्याला एक मानवी रूपाचा किंवा स्वभावाचा या ठिकाणी कृत्य दिसून येत आहे. कारण मानवाला तहान लागणे हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पाणी पिणे, जेवण खाणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण दररोज करतो. आणि या ठिकाणी आपल्याला हे समजून येत आहे की जरी तो परमेश्वराचा पुत्र आहे तरी देखील तो मनुष्यासारखा या ठिकाणी राहिला. आणि मनुष्यासारखं त्याला घाम आलेला दिसून येत आहे, मनुष्यासारखं त्याचं रक्त बाहेर जात आहे, मनुष्यासारखं त्याला भूक, तहान, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे प्रियांनो. आणि म्हणून 3 गोष्टी या ठिकाणी आपण बघू शकतो. पहिली म्हणजे येशूच हा जगाचा उद्धारकर्ता आहे. या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वराने येशूबद्दल काय काय भविष्यवाण्या केल्या, जेणेकरून प्रभू येशू म्हणत आहे की आता पूर्ण झाले आहे. काय काय भविष्यवाण्या त्या जुन्या नियमांमध्ये आपल्याला दिसून येते. पहिली म्हणजे यशाया याचा 53वा अध्याय वचन 8 मध्ये असं लिहिलेलं आहे, अत्याचार करून दोष लावून त्याला नेले. आणि या ठिकाणी आपण बघतो की प्रियांनो, येशूने काहीच पाप केलेले नव्हते. त्याने या जगात बरेच काही चांगले कार्य केले होते. त्याने रुग्णांना बरं केलं होतं, त्याने आंधळ्यांना दृष्टी दिलेली होती,
त्याने मृत लोकांना जिवंत केलेलं होतं. त्यांनी पुष्कळशे चमत्कार करून दाखवले होते, जेणेकरून एक मूग त्यांच्या मागे नेहमी सतत त्यांच्या मागे जायचे प्रियांनो. तरी देखील तो निर्दोष असून देखील त्याच्यावर खोटे दोष लावण्यात आले आणि ही भविष्यवाणी येशूच्या जीवनात या ठिकाणी पूर्ण होत दिसून येत आहे. यशया याचा 53वा अध्याय आणि वचन 5 मध्ये जर असं वाचतो तर त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, परंतु तो आपल्या सर्व अपराधांमुळे जखमी झाला, त्याला दंड झाला, आम्हाला शांती मिळावी म्हणून त्याच्या रक्तामुळे आम्ही बरे हो. प्रभू येशू आपल्या पापांची शिक्षा भोगत या ठिकाणी दिसत आहे प्रियांनो. आपण बघतो की त्याला कोड्यांनी मारलेलं आहे. आपण बघतो की त्याच्या रक्तामुळे बरं जीवन भेटण्याचा त्या ठिकाणी निश्चय दिसून राहिला आहे. या ठिकाणी आपण बघतो की स्तोत्र संहिता 22 आणि 16व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, कारण कुत्र्यांनी मला घेरले आहे, पाप्यांची मंडळी माझ्या भोवती आहे, माझ्या हात पाय छिद्रित झाले. ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपण बघतो की जसे या पदात लिहिले आहे तसे कुत्र्यांनी त्याला घेरलेले होते, म्हणजे लोकांनी त्याला घेरलेले होते. याचा अर्थ असं की लालची लोक जे स्वभावाने कुत्र्यासारखे आहेत, या लोकांचं वर्णन या ठिकाणी केलं जात आहे. आणि आपल्यालाही या गोष्टींची जाणवणूक आहे आणि आपण देखील अशा लोकांच्या अवतीभोवती राहतो. परंतु परमेश्वर प्रभू येशूंनी या ठिकाणी एक प्रकारे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी वचनामध्ये या ठिकाणी बोलत आहे प्रियांनो. आणि असं सांगितलं आहे की येशूला दुष्ट पापी लोकांनी क्रूसवर चढवलं होतं. आणि हे जे लोक होते काही साधे लोक नव्हते. या लोकांकडे रोमन साम्राज्याचं पॉवर होतं, या लोकांकडे पैसा होता, या लोकांकडे भरपूर असं जे काही पाहिजे त्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु ते लोक पापी होते प्रियांनो. आणि या ठिकाणी आपण बघतो की यहुदा आणि महायाजक देन फरोसीस आणि पुष्कळशे जे लोक होते त्या वधस्तंभावर प्रभू येशूला टाकण्यासाठी तयार होते. त्याचे शिष्य भयभीत झालेले होते. आपण बघतो की ते भीतीमुळे लपून गेलेले होते. ते प्रभू येशूच्या नावासोबत आपलं नाव देखील लावायला घाबरत होते. अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू म्हणत आहे की पूर्ण झाले. जे भविष्यवक्त्यांद्वारे भविष्य केलेली होती ते आता पूर्ण होऊन राहिलेली आहे. आणि आपण पुन्हा एकदा स्तोत्र संहिता याचा 22वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, माझ्या वस्त्रांवर ते आपसात वाटतात आणि माझ्या कापडांवर चिठ्ठ्या टाकतात. म्हणजे प्रभू येशू मरण पावल्यानंतर ते जे कापडांचं डिव्हिजन होणार होतं त्या देखील त्यांनी आधीच ठरवून ठेवलेले होते. प्रियांनो, ज्या गोष्टी जुन्या करारामध्ये ऑलरेडी संदेशाद्वारे सांगितलं होतं त्या गोष्टी आज इथे पूर्ण होत आहे प्रियांनो. आपण इथे बघू शकतो की प्रभू येशू जे वस्त्र धारण करत होते ते फार वेगळे होते. त्यांना काही शिलाई वगैरे नव्हती, एक झगा म्हणून होता. आणि ज्यावर महायाजक, फरीसी, सिपाई या लोकांनी चिठ्ठ्या घालून त्या वस्त्रांचं डिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला. याचा उल्लेख आपण योहान 19 आणि 23 मध्ये वाचू शकतो प्रियांनो. जेव्हा सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या दिसल्या तेव्हा प्रभू येशू म्हणाला, आता मला तहान लागली. या ठिकाणी आपल्याला एक मानवी रूप दिसून राहिलं आहे प्रभू येशूचं. कदाचित दुपारचे 2-2:30 वाजले असतील यावेळेस. आणि सकाळी 9 वाजतापासून तर 12 वाजतापर्यंत 2 वाजतापर्यंत तो भुका होता, तहानलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये होता ज्यावेळी त्याच्या तोंडातून मुखातून आवाज सुद्धा येत नव्हता, कारण पूर्ण रक्त वाहून गेलेलं होतं आणि तो थकलेला होता. तरी देखील त्याच्यामध्ये एक
ओरडण्याचं जे सामर्थ्य होतं ते परमेश्वराने त्याला दिलं. आणि आता शेवटी तो थकून म्हणत आहे की मला तहान लागली आहे. जेव्हा प्रभू येशू तहानाविषयी बोलत आहे, मला असं वाटतं या ठिकाणी 2 प्रकारचे तहान प्रभू येशू सांगू इच्छित आहे. आणि पहिली तहान म्हणजे पापी लोकांना नरकात नाश होण्यापासून वाचवण्याची तहान प्रभू येशूला दिसून आली. प्रियांनो, त्याला दिसून आले आहे की खूप सारे लोक नाशमय जीवन जगत आहेत, पापांमध्ये जगत आहेत, आणि म्हणून तो म्हणत आहे की मला तहान लागली. ही शारीरिक तहान नव्हती, ही आत्मिक तहान होती. आणि त्याला कळून बसलं होतं की मला या लोकांना नरकात जाऊ द्यायचं नाही आहे. आणि ती तहान त्याच्या मनात, त्याच्या हृदयामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जेव्हा येशू वधस्तंभावर लटकलेले होते, त्याच्या भोवती दुष्ट पापी लोक देखील होते, आणि जे आपल्या पापाबद्दल कोणताही पश्चाताप करत नव्हते. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला मारलं होतं ते लोक देखील पापामध्ये होते, परंतु त्यांचा नाश होत आहे ते त्यांना कळाले नव्हते. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो, मला तहान लागली आहे. या लोकांचा नाश ना हो, या लोकांना नरकामध्ये नको जायला, म्हणून तो आत्मिक तहानाची गोष्ट या ठिकाणी करत आहे. प्रियांनो, आपण जर वाचलं, त्याने आपल्या शिष्यांना म्हटले, योहान याचा 4 अध्याय वचन 34 मध्ये असं म्हटलं आहे, मला काय खाणे याचा मला काही फरक पडत नाही, तर त्याच्या इच्छा पूर्ण आणि त्याचे काम पूर्ण करणे ही माझी खऱ्या खाणे आहे. त्याचं खाणं पिणं ते संपूर्ण परमेश्वरावर डिपेंड आहे. प्रियांनो, आणि आपण योहान याचा 6वा अध्याय आणि 38 ते 40 वचनामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी देखील सेम वचन आपल्याला दिसून येते. असं म्हटलं आहे की त्याने मला दिलेल्या गोष्टींपैकी काहीही मी हरवणार नाही, पण अंतिम दिवशी मी पुन्हा उठणार आहे. प्रियांनो, किती मोठी गोष्ट या ठिकाणी प्रभू येशू त्या वधस्तंभावर पापी लोकांसाठी करत आहे. प्रियांनो, एक तहान त्याच्या मनात, हृदयामध्ये उमळली, आणि ती तहान म्हणजे या पापी लोकांचं नाश न हो. या पापी लोकांसाठी आपण जाताना काहीतरी करायला पाहिजे, आणि म्हणून ती तहान त्यांनी दाखवली. प्रियांनो, आणि म्हणून त्यांनी म्हटलं, मला तहान लागली. आणि ही तहान शारीरिक नसतात, ती आत्मिक तहान या ठिकाणी आपल्याला दिसून येते. कारण जो कोणी मला पाहिल आणि त्यावर विश्वास ठेवेल त्याला मी अनंत जीवन देईल, असं प्रभू येशू सगळ्यांना म्हणत आहे. प्रियांनो, येशू आपल्याला अनंत जीवन देण्यासाठी या जगात आला. त्याचं ते ध्येय होतं, आणि तेच एक कारण असल्यामुळं तो या पृथ्वीवर आला. आणि ज्या लोकांना पापापासून मुक्ती हवी होती, त्यांची हृदय जीवनाच्या जलाच्या नदीप्रमाणे बाहेर पडतील असं सांगितलं आहे. प्रियांनो, येशू असे म्हणतो, म्हणूनच आपल्या पापांपासून मुक्त होण्याची भूक आणि तहान आपल्या सगळ्यांमध्ये राहायला पाहिजे. त्या प्रभू येशूला तहान होती आपल्याला पापांपासून दूर ठेवण्याची. काय आज ती तहान आपल्याला उद्धारासाठी आहे का? काय ती तहान आपण दुसऱ्यांसाठी तयार करत आहोत का, जेणेकरून त्यांना देखील एक उद्धाराचं, अनंतकालचं, सार्वकालीन जीवनाचा लाभ त्यांना देखील होईल. प्रियांनो, दुसरी म्हणजे शारीरिक तहान या ठिकाणी प्रभू येशू सांगत आहे. शारीरिक तहान. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या वधस्तंभावर आहे, तेव्हा येशू ही हाडं आणि मांस असलेला पूर्ण माणूस या ठिकाणी दिसत आहे. ग्लोरीफाईड बॉडी नाही आहे, महिमात्मक बॉडी या ठिकाणी दिसून येत नाही आहे, परंतु एक प्रॉपर मनुष्य या वधस्तंभावर खिळलेला आहे. आणि शरीरात होणारा जो काय म्हणतात त्याला, वेदना होत्या, त्या खूप कठीण होत्या त्याच्या जीवनामध्ये. कारण त्याच्या शरीरावर एकही असा स्पॉट राहिलेला नव्हता जो बरा आहे. प्रत्येक शरीराच्या एका भागांवर रक्ताचे डाग आपण बघू शकतो. त्याला जखम झाली
त्याला भूक लागली आणि म्हणून त्याला तहान लागली. प्रियानो, त्याने असं म्हटले की मला तहान लागली आहे, आणि त्याच्यासाठी ही भविष्यवाणी पूर्ण होत आपल्याला दिसत आहे, जी स्तोत्रसंहिता 69 आणि 21व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की माझ्या तहान भागवण्यासाठी मला सिरका देण्यात येईल. आणि प्रियानो, जेव्हा येशू म्हणाला मला तहान लागली, तेव्हा त्याने सिरकेने भिजवलेला स्पंज जुफावर ठेवून त्यांना देण्यात आलं. आजच्या जगात कोणी असं करू नाही शकत. आपण त्या गोष्टी प्रभू येशूच्या जीवनातून बघतोय. एका गुलामाला देखील अशी शिक्षा नव्हती दिली, ती शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला होत असताना आपल्याला दिसत आहे. प्रियानो, येशूला पाणीही देण्यात नाही आलं होतं या ठिकाणी. आजही त्यांची आत्मा नाश होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला अजूनही तहान आहे. काय आज आपण तयार आहोत का? काय आज आपल्याला ती तहान आणि भूक आहे का? जर प्रभू येशू म्हणतो की जर आपल्याला तहान आणि भूक नाही तर आपलं उद्धार कसं होणार? कारण उद्धारासाठी आपल्याला ती तहान राहायला पाहिजे. आपण तिसरं या गोष्टीकडून शिकतो की या वचनात आपल्याला असं शिकायला मिळते की आपल्याला पापापासून उद्धार मिळण्याची खरी भूक आणि तहान असणे फार आवश्यक आहे. प्रियांनो, खूप काही लोक आहेत जे विविध चर्चेसमध्ये विविध भागात भारतामध्ये दिसून येतात. एकदा त्यांचा बाप्तिस्मा झाला, एकदा त्यांचं उद्धार झालं, ते कधी चर्चला पण येत नाही, कधी काही करतही नाही. परंतु प्रभू येशू या वचनातून आपल्याला सांगू इच्छितो, जशी तहान मला लागलेली होती तशी तहान तुमच्यामध्ये पण राहू द्या. आणि ती तहान म्हणजे उद्धाराची तहान नेहमी आपल्यामध्ये राहायला पाहिजे, ज्यामुळे आपण खऱ्या अर्थाने त्याला स्वीकारू शकतो. प्रियांनो, त्याने एक शारीरिक आत्मिक तहान या ठिकाणी दाखवून दिलेली आहे, परंतु त्याच्या जीवनातून आपल्याला देखील खूप काही या ठिकाणी शिकायला मिळते. आणि जेव्हा आपण खरोखर पापांची पश्चाताप करतो तेव्हा प्रभू त्यांना आपल्या पवित्र रक्ताने धुवून टाकतो आणि आपल्या पापांची क्षमा माफी आपल्याला मिळते. प्रियांनो, प्रभू येशू जेव्हा क्रूस खांबावर त्याला टांगण्यात आलं, ही काही मिथ स्टोरी नाही आहे किंवा मग हे एक फक्त कहाणी, काल्पनिक कहाणी म्हणून नाही आहे. ही रियालिटी आहे, हे सत्य आहे. आणि ह्या गोष्टीवरून आपल्याला समजते की तो प्रभू येशू ख्रिस्त या जगात फक्त आणि फक्त पापी लोकांसाठी आला, जेणेकरून आपल्याला उद्धार प्राप्त होणार. प्रियांनो, परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला भरपूर आशीर्वाद देव. प्रभू येशू आपल्यामध्ये पापापासून मुक्तीची भूक आणि तहान जागाव, आपल्याला नेहमी एक धार्मिक व्यक्ती म्हणून चालण्यासाठी शक्ती देव. आणि येशूचे बलिदान जे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे, ज्याच्या कारणामुळे आपल्याला उद्धाराची भूक आणि तहान लागलेली आहे.